आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारताच सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर ठेकेदारीचे आरोप केले। अर्थात मोहोळ यांनी या आरोपांना लगेचच प्रत्युत्तर दिलं। पण मुद्दा असा की पवार यांच्या राष्ट्रवादीला मोहोळ यांची आत्तापासूनच एवढी धास्ती का वाटू लागली आहे? लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपची मोठी पिछेहाट झाली आहे। कोकण वगळता भाजप आणि महायुतीला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात भाजपचे अवघे 2 खासदार निवडून आलेत। साताऱ्यातून उदयनराजे भोसले तर पुण्यात मुरलीधर मोहोळांनी जागा राखली। पण केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपनं उदयनराजेंसारख्या अनुभवी नेत्याला डावलून नवख्या मुरलीधर मोहोळांना सहकार राज्यमंत्रीपद दिलं। भाजपच्या या राजकीय खेळी मागचा उद्देशही अगदी स्पष्ट आहे। तो म्हणजे सहकाराच्या बळावर पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वर्चस्व गाजवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय शह देण्याचा। भाजपची ही राजकीय खेळी पाहता पुण्यात आत्तापासूनच राजकीय वादाला तोंड फुटल्याचं बघायला मिळतंय। शरद पवारांच्या पक्षानं मुरलीधर मोहोळांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे। मंत्रीपद मिळालंय पुण्याला, त्याचा आम्हाला आनंद आहे, पण त्याचा उपयोग कॉन्ट्रॅक्टरला न होता पुणेकरांना व्हावा एवढीच अपेक्षा करतो। खरं तर खासदार म्हणून सुप्रिया सुळेंसमोर मुरलीधर मोहोळ हे अगदीच नवखेत। पहिल्यांदाच त्यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली आहे। राजकारणातही सुप्रिया सुळे मोहोळांना सिनियरच आहेत, तर मोहोळांनी पुण्याचे महापौर म्हणून काम केलेलं आहे। पण खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये मुरलीधर मोहोळांना केंद्रात मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे। भाजपनं मोहोळांना केंद्रात मंत्रिपद देऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना सूचक इशारा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। आणि त्यामुळे शरद पवारांच्या पक्षानं मोहोळांची धास्ती तर घेतली नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे। मोहोळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर सुप्रिया सुळेंनी त्यांना शुभेच्छा दिल्या खऱ्या, पण त्यावरून या दोघांमध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगल्याचं बघायला मिळालं। सुप्रिया सुळेंच्या या खोचक शुभेच्छांवर पुणेकर मुरलीधर मोहोळांनी पलटवार केला नाही तरच नवल। मला असं वाटतं की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला एक शेतकरी कुटुंबातला मुलगा हा खासदार होतो, केंद्रात मंत्री होतो। मला काही यांच्यासारख्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन मी जन्माला आलो नाही। आणि कदाचित हेच दुःख आहे की आम्हाला नाही मिळालं आणि याला मिळालं, ही वेदना कुठंतरी त्यांच्या बोलण्यातनं जाणवते। हे मळमळ जी होती ती बाहेर आली आहे। कदाचित त्यांचे जे काही मुंगेरीलालचे हसीन सपने होते, शह काटशहच्या राजकारणातून पुण्यात पवार विरुद्ध मोहोळ या राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे। यापूर्वी खरं तर सुप्रिया सुळेंनी फडणवीसवर टीका केल्यानंतर महापौर असलेले मुरलीधर मोहोळ त्यांना ट्विटरवर टॅग करू टीका करायचे, पण सुप्रिया सुळे ही टीका फारसं गांभीर्याने घ्यायचे नाहीत। पण हेच मुरलीधर मोहोळ आज केंद्रात मंत्री झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी खरं तर सुरुवातीला त्यांना शुभेच्छा देण्यानं अपेक्षित होतं, पण सुप्रिया सुळेंनी त्यांच्यावर थेट ठेकेदारीचा आरोप केल्यामुळे मुरलीधर मोहोळांना एक ऐतिहासिक संधी मिळून गेली। कोरोना काळात खरं तर तत्कालीन पालकमंत्री म्हणून अजित पवार आणि महापौर म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्यात चांगलं प्रशासकीय ट्युनिंग जमलं होतं। पण आता तेच मोहोळ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी पश्चिम महाराष्ट्रात डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। कारण केंद्रीय सहकार राज्यमंत्रीपद मोहोळांकडे आलंय। पश्चिम महाराष्ट्रात अनेक सहकारी संस्थांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे। म्हणूनच आगामी काळात हे नव्या दमाचे मुरलीधर मोहोळ पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कसं आणि कितपत थोपवतात हेच पाहायचंय। किंबहुना त्यासाठीच भाजपनं त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची कवच कुंडलं बहाल केल्याची चर्चा आहे। पुण्याहून चंद्रकांत फुंदेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।